चला सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. म्यूट करा सगळ्यांनी. आपल्याला बघत आहोत आपण पिरॅमिड चिकित्सा. पिरॅमिडचा वापर कसा करायचा, पिरॅमिड बद्दल माहिती. तर आपण काल परवा बघितलं आपण की पिरॅमिडचे त्रिभुज स्वरूप बघितले. त्रिभुज स्वरूप म्हणजे पिरॅमिडच्या उंचीनुसार कसे वात पित्त कफ प्रधान असतं ते. आणि शिवाय पिरॅमिडला त्रिशंकू जे विश्वामित्रत्व लाभलेलं आहे तेही आपण बघितलं की कसं ब्रह्मांड आकर्षित करणारा हा पिरॅमिड आहे. पिरॅमिड हा ब्रह्मांड आकर्षित करणारा आहे. दातार आणि संग्राहक, देवर्षी आणि वेदर्षी हे पण बघितलं. गुरु एसी करंट म्हणजे नारद रूपही बघितलं. आणि गुरुदेव डीसी करंट म्हणजे श्रीकृष्ण रूपही बघितलं. तर हे त्रिभुज स्वरूप आपण बघून झालं परवा. तर आता त्रिगुण सिद्धांत साम्य बघू. त्रिगुण पण आहे, त्रिभुव तर आहेच, वात पित्त कफ गुणात्मक. शिवाय नारद मुनी विश्वामित्रत्व काय आपण ते सगळं बघितलं. श्रीकृष्ण स्वरूप कसं आहे, ब्रह्मांडाला आकृष्ट कसा करतो. त्रिगुणात्मक सिद्धांत साम्य. आता हे त्रिगुणात्मक म्हणजे काय बघूयात. तर कलकत्त्याचे एक पिरॅमिड चिंतक डॉक्टर श्री सुमन मोतीलाल शहा यांनी डॉक्टर पार्क यांचा त्रिगुण सिद्धांत पिरॅमिड ऊर्जे व तिच्या प्रभावना संदर्भात मांडला आहे. त्यांच्या शोधपत्राप्रमाणे होमो हेट्रो व न्यूट्रो आदी त्रिगुण शक्ती स्त्रोत अभिन्न, परस्पर संपृक्त, सर्वात्मक व सर्वांवर प्रभाव पाडणारे आहे. म्हणजे पिरॅमिड हा त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक म्हणजे काय म्हटलंय? होमो हेट्रो न्यूट्रो हे त्रिगुण सांगितलेत. शक्ती स्तोत्र आहे, शक्ती स्तोत्र आहे. आपण म्हणतो पिरॅमिड हे एक उच्च ऊर्जा केंद्र आहे. तर शक्ती स्तोत्र परस्पर संपृक्त, सर्वात्मक व सर्वांवर प्रभाव पडणारे आहे. म्हणजे असं काही नाही की कोणावर प्रभाव पडू शकणार नाही. पिरॅमिडचा सर्वांवर प्रभाव पडतो. पण मला एक पिरॅमिड मास्टर म्हटले होते सुरुवातीलाच की ज्या व्यक्तीला यायचंय पिरॅमिडमध्ये तोच येऊ शकतो. ज्याचं तेवढं सौभाग्य नाही तो इथून दारातून आत सुद्धा येणार नाही. येणारच नाही. दारात जरी आला तरी पाऊल त्याचं आत पडणार नाही. असं त्यांनी मला सांगितलं होतं की जे आहेत योग्यतेचे तेच येणार. पण इथे लिहिलेलं आहे की सर्वांवर आले की सर्वांवर, पण येणार का नाही हे मात्र सर्वांचं नशीब नसतं. सर्व अस्तित्वावर, कारण ते मानणारच नाहीत पिरॅमिड म्हणजे काय. दारात जरी आले तरी त्यांना वाटणारच नाही. कारण कसं असतं, जर निगेटिव्ह ऊर्जा असेल तर त्या निगेटिव्ह ऊर्जेला पॉझिटिव्ह ऊर्जा नकोशी असते. असंही असतं खूप निगेटिव्ह ऊर्जेला. तर त्यामुळं ते पण आहे. तर सर्वांवर प्रभाव पाडणारे आहेत. सर्व अस्तित्वावर नियंत्रण ठेवणारे हे मूलभूत शक्ती स्तोत्र निर्मिती. बघा म्हणजे काय, होमो हेट्रो न्यूट्रो म्हणजे काय तर निर्मिती, स्थिती व लय यांचा खेळ संचालित करत असतात. होमो हा जैविक अस्तित्वाच्या निर्विकारतेचा रक्षक. होमो म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पिरॅमिडमुळे जीवनशक्ती, आपल्या पृथ्वीवरची जीवनशक्ती, आपण ज्यामुळे सजीव राहू शकतो, वनस्पती आपण राहू शकतो, ती शक्ती पिरॅमिड निर्माण करतो. म्हणजे नैसर्गिक पिरॅमिड आहेतच ना, पर्वत वगैरे का असतात पर्वत सुद्धा आजूबाजूला. तर ही सगळी ही नैसर्गिक शक्ती निर्माण करतात. तर पिरॅमिड हा नैसर्गिक शक्ती निर्माण म्हणजे जीवनाची जी नैसर्गिक शक्ती आहे ती चालू ठेवणारा स्तोत्र आहे. सर्व अस्तित्वावर नियंत्रण ठेवणारे हे मूलभूत शक्ती स्तोत्र निर्मिती, स्थिती व लय यांचा खेळ संचालित करत असतात. होमो हा जैविक अस्तित्वाच्या निर्विकारतेचा रक्षक, तर हेट्रो हा त्या अस्तित्वाला नित नूतन परिवर्तनशीलता प्रदाता. म्हणजे जे परिवर्तन आपल्यामध्ये हवंय, आपल्याला बदल हवेत, नित्य
नूतन म्हणजे नाविन्य परिवर्तन सतत निर्माण करणारा हा पिरॅमिड आहे. रक्षक आहे जैविक अस्तित्वाचा रक्षक. हेट्रो होमो हा जैविक अस्तित्वाच्या निर्विकारतेचा रक्षक. तर हेट्रो हा त्या अस्तित्वाला नित नूतन परिवर्तनशीलता प्रदाता. न्यूट्रो हा महाशून्यातून सर्जक सक्रियता निर्माण करणारा व वस्तू मात्राला टिकवून ठेवणारा. बघा न्यूट्रो म्हणजे महाशून्य, आपण जे म्हणतो की शून्य शून्य महाशून्य म्हणजे इन्फायनाईट, यातून सर्जक सक्रियता निर्माण करणारा म्हणजे क्रिएटिव्हपणा निर्माण करतो पिरॅमिड. ऍक्टिव्हनेस निर्माण करतो, सक्रियता व वस्तुमात्राला टिकून ठेवणारा. निर्माण तर करतोच करतो, पण जे काही आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, ती सुद्धा टिकून ठेवण्याचा काम हा पिरॅमिड करतो. बघा किती महत्वाचं वाक्य आहे पुढचं. उत्क्रांती प्रक्रिया व अन्य दोहोंच्या कामावर नियंत्रण व सामंजस्य निर्माण करणारा. उत्क्रांती उत्क्रांती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती म्हणजे आता आपला कोर्स सुरू होईलच. तर उत्क्रांती म्हणजे बदल होत जातो कालानुसार शरीरामध्ये, मानवाच्या स्वभाव गुण विशेषांमध्ये, ॲबिलिटीज मध्ये हळूहळू हळू परिवर्तन होत जातं, त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. तर हा उत्क्रांती प्रक्रिया सुद्धा नियंत्रण करतो. उत्क्रांती प्रक्रिया व अन्य दोहोंच्या कामावर नियंत्रण. अन्य दोह म्हणजे आपण जे बघितलं सर्जन, सक्रियता वगैरे, त्या सर्वांच्या कामावर नियंत्रण व सामंजस्य सुद्धा निर्माण करणारा. सामंजस्य म्हणजे आपल्यात समजा आता काही आपल्याला ऍक्सेप्ट होत नाहीये आणि आपण गेलो पिरॅमिड मध्ये आणि बसलोय ध्यान करत. आता ध्यान केलं तर उपयोग होणार आहे ना पिरॅमिड मध्ये. तसं जर बसलं तर नुसती ऊर्जा वाढणार आहे. पण बाकीच्या गोष्टी घडायला हव्यात तर ध्यान केलं पाहिजे, म्हणजे त्या जास्त जास्त या सगळ्या क्षमतेचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. तर अशामध्ये तो काय करतो, सामंजस्य. म्हणजे आता समजा आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल उत्क्रांतीनुसार, किंवा आता जो बदल होणं गरजेचं आहे आपल्यात, तो बदल होणं जमत नसेल, आपला काही रेजिस्टन्स असेल, काही मागच्या जन्मांचा सोलवर काही असतात आपल्या इम्प्रिंट झालेले, आणि त्यामुळे आपला रेजिस्टन्स असेल काही गोष्टीला, तर इथे ध्यान केल्यामुळं तो सामंजस्य निर्माण करेल, आपल्याला सांगेल नाही, आणि बदल होईल आपल्यात. ह्याचा अर्थ असा आहे. तर हे झालेलं आहे, काही साधकांनी सांगितलं की तिथे बसल्यावर कसे बदल होतात, कसं आपल्याला जे करावंसं वाटत नाही ते करावंसं वाटतं, किंवा काय आयडिया जनरेट होतात. त्यामुळे ते मी आयडिया जनरेट होतात असं म्हटलं होतं, ते हेच की आपल्याला कल्पना सुचत जातात, कारण क्रिएटिव्हिटी आहेच इथे. मी सुद्धा बऱ्याच वर्षांनी हे पुस्तक वाचते, केव्हा खूप पूर्वी वाचलेलं, मला हे काही लक्षात नव्हतं. तर हे खूप सुंदर आहे. मी तुम्हाला डायग्राम दाखवते काय आहे ते, नाही तर हे पुढं आलं वर्णन आहे बहुतेक. पुढं वर्णन आलं की दाखवते डायग्राम. तर आता हे कळलं पिरॅमिड कसा उत्क्रांती प्रक्रिया व अन्य दोहोंच्या कामावर नियंत्रण व सामंजस्य निर्माण करतो. अधिक विस्ताराने या तत्वांचे कार्य सांगताना सुमन शहा म्हणतात की होमो हा कोणत्याही परिवर्तन प्रक्रियेला थांबविणारा. बघा, होमो हा कोणत्याही परिवर्तन प्रक्रियेला थांबवणारा, हेट्रोजनित वस्तू मात्रातील असमतोलाला रोखणारा. असमतोल असेल किंवा नको असलेलं जर काही बदल हवे असतील तर त्याला पण रोखतो हा होमो. हा अस्तित्वाशी समानता व सामंजस्य ठेवतो. अस्तित्व जे आहे आपलं, आपण जे सजीव म्हणून जगू राहतोय, या सजीवाच्या क्षमतेला किंवा त्याला टिकून ठेवायला हा समानता व सामंजस्य ठेवतो. म्हणजे बघा, जर पृथ्वीवर आपल्याला काही सूर्यच नसेल तर आपण जगू का? नाही जगणार. पृथ्वीवरच्या वनस्पती पण जगणार नाही. पण ही जीवनशक्ती प्रदानच पिरॅमिडकडनं होते. ऍक्च्युली हे सगळं टिकून ठेवले पिरॅमिडमुळं. पिरॅमिडचं कार्यच ते, एवढे मोठे मोठाले पिरॅमिड झाले, नैसर्गिक पिरॅमिड जे आहेत ते हेच करतायत. तर दैवी शक्ती संपन्न असतो. बघा, दैवी शक्ती संपन्न असतो. अस्तित्वाच्या गुंतागुंतीजन्य आकृतिमानांना
बघा, अस्तित्वाच्या गुंतागुंतीजन्य आकृतिमानांना पुनश्च एका सहजगम्य रूपात्मकतेशी तद्रूप करणारा, जे अस्तित्वाची जे काही आहे त्याच्याशी हा जास्त सामंजस्य सहजगम्य रूपात्मकतेशी तद्रूप करणारा. हेट्रो पीपीटी दिसतीये का? हो मॅडम. हो. ते बघा, हेट्रो न्यूट्रो होमो म्हणजे बेस जे आहेत त्याला हेट्रो होमो म्हटले आणि हा न्यूट्रो म्हटलाय. आता याच्यात तर 3 कोण नाहीयेत, 4 कोण आहेत. तर हे काही मला एवढं कळलं नाही. 4 कोणाला 2च दिसतात खाली. तर हेट्रो हा होमोच्या खेचून, आता बघा, हेट्रो आणि होमो हे खालचे बेसचं असतं आणि हा न्यूट्रो आहे. पुढं असेल वर्णन तर हेट्रो हा होमोच्या खेचून घेणाऱ्या, होमो हा बर का बेसचा उजवी साइड म्हणू आपण, ही फार तर उजवी साइड असेल 2 कॉर्नर आणि हे डावी साइड 2 कॉर्नर असतील. तर हेट्रो म्हणजे डावी साइड. हेट्रो हा होमोच्या खेचून घेणाऱ्या, हेट्रो हा होमोच्या खेचून घेणाऱ्या चुंबकीय चुंबकी व चुंबकीय शक्ती प्रवाहाला दूर सारतो व योग्य संधी येताच नवसृजनाची संधी साधतो. बघा, चुंबक बरोबर आहे, हा दक्षिणेकडे राहणार ना, हा उत्तरेकडे. आपला पिरॅमिड इमॅजिन करा. ही आपली जी उजवी साइड आहे पिरॅमिडची, ती दक्षिणेकडची आहे आणि ही उत्तरेकडची आहे. तर आता होमो काय करतो? होमो सगळं चुंबकीय चुंबकीय मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट करून घेतो, म्हणून त्या दक्षिणोत्तर असावं लागतं. ओपनिंग असतं ते उत्तर असं उत्तरमुखी असं लागतं. त्यामुळेच तसं नसेल तर काही चुंबकीय फील्ड तयार होणार नाही पिरॅमिडमध्ये, लक्षात घ्या. हा असाच असावा लागतो, कारण आपण जर दक्षिणेकडे पाय करून झोपल्यावर काय होतं? सगळं फील्ड उलट होतं. तर त्यामुळं हा जो काही चुंबकीय जे काही आहे मॅग्नेटिक फील्ड आहे पृथ्वीचं, तो हा खेचून घेतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आपल्या शरीराभोवतीचा आरच बदलतो ना. आपल्याला किती आता एक्सपेरिमेंट झालेत. आपल्या अमृता मॅडम च एक 4-5 दिवस आधी त्या पिरामिडला येण्याच्या आधी त्यांनी ऑरा स्कॅन केला होता. त्या ऑरा स्कॅनरचं पण त्याचे पण साईड इफेक्ट मला माहिती आहेत. मी त्यांना सांगितलं, त्या घेणार आहेत. पहिल्यांदा मलाही वाटलं, पण मग नंतर मला माहितीये काय आहेत ते प्रोग्राम्स. मी रेकॉर्डिंग बंद करून सांगेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही करताना ना सखोल अभ्यास करा. लगेच अट्रॅक्ट होऊ नका, लगेच फशी पडू नका. सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. तर कुठला ऑरा स्कॅनर वापरायचा, जसं मी म्हटलं कुठला पेंडुलम वापरायचा, कुठला ऑरा स्कॅनर वापरायचा तेही तुम्हाला सांगेल मी. तर त्यांचं चांगलाच एआय ऑपरेटेड ऑरा स्कॅनर आहे. आणि ते जे काही नाव आहे त्याचं, ते मला माहिती होतं त्याचे साईड इफेक्ट्स. त्यांना म्हटलं बघा बाबा, तुम्हाला मी हे सगळं सांगते, वाटलं तर घ्या. तर त्याच्यामध्ये त्या 4-5 दिवस आधी करून गेल्या होत्या. आपला ऑरा पिरॅमिड मध्ये यायच्या आधी मला रिपोर्ट आलेला आहे. मी तुम्हाला थोडासा टाकलाही असेल. मी रिपोर्ट मागून घेतला, कारण मी बिलीव्ह नाही करत. कारण आपण काय करतो, उत्साहाच्या भरात खूप माल मसाला लावून, काही लोक खूप माल मसाला लावून सांगतात फायदे सुद्धा. काही लोक सरळ कॉपी करतात दुसऱ्याचं, त्यांना काही वाटतच नाही. वरचं घ्यायचं, खाली घ्यायचं, काहीतरी थोडंफार बदलायचं, टाकून द्यायचं. मला बिलकुल असं आवडत नाही. ते लिहू नका ना. तर त्याच्यामध्ये मग त्या मला म्हटल्या, खूप आनंद, त्या खूपच उल्हासित झाल्या त्या. म्हटलं मला रिपोर्ट दाखवा. मग मी रिपोर्ट बघितला. तर त्याच्यामध्ये भरपूर ते आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र, कितीतरी पर्सेंटेज, मला एक्झॅक्ट आठवत नाही, कितीतरी पर्सेंटेज ऑरामध्ये टोटल ग्रोथ झाली. इथले तर वाढलेच, त्यांचे बाकीचे पण आहेतच चांगले, पण वरचे पण वाढले. तर ह्याच्यामध्ये एक 5-6 दिवस आधी त्या काढलेला होता. आणि आपल्या इथनं गेल्यावर त्यांना भरपूर एनर्जेटिक वाटायला लागलं. आता एनर्जी हिलिंग विलिंग असल्यामुळे जास्त डिटेल कळतं. त्यांना वाटायला लागलं, क्रिस्टल चार्जिंग करतानाही त्यांनी बघितलं इफेक्ट. म्हणून त्यांना असं वाटलं की घरी गेल्यावर काय झालं बघावं.
आणि मग त्यांनी स्कॅन केला तर लगेचच त्यांना ग्रोथ दिसली. आणि मग मला त्यांनी सांगितलं तर हा ऑरा बदलतो, त्यामुळेच ऑरा बदलतो पूर्ण. आपल्याला त्या किती वेळ झोपल्या त्या बाकीच्या शिबिरार्थींसारखं त्यांनी झोपल्या नव्हत्या, कारण त्याही थकून वगैरे आले होते. जास्त त्यांनी वेळ पिरॅमिड मध्ये जास्त घालवला नव्हता इतरांसारख्या. 3 दिवस तर उशिरा आल्या होत्या. मला वाटतं शेवटचे 2 दिवस होत्या त्या पूर्ण. पण पिरॅमिड मध्ये जास्त त्यांचं झालं नाही. तर तरी सुद्धा एवढा बदल झाला. तर बाकीच्यांचेही बघायला हवे होते. तर हे जो काही आहे ऑरा बदलण्याची क्षमता, तर इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की हेट्रो हा होमोच्या खेचून घेणाऱ्या चुंबकीय शक्ती प्रवाहाला दूर सारतो व योग्य संधी येताच नवसृजनाची संधी साधतो. हा निरंतर परिवर्तनशीलतेला गतिमान करतो व विविधता निर्माण करतो. एक मिनिट मी तुम्हाला. तर हेट्रो हा होमोच्या खेचून घेणाऱ्या चुंबकीय शक्ती प्रवाहाला दूर सारतो व योग्य संधी येताच नवसृजनाची संधी साधतो. बघा, नवसृजन, नवीन क्षमता निर्माण करतो तो. योग्य संधी येताच आता डॉक्टर अमृता मॅडम मला म्हटले ना, म्हणजे मी विचारलं ना का खेचतोय पिरॅमिड. बऱ्याच जणांना पिरॅमिड खेचतो, सारखं यावंसं वाटतं. मी म्हंटल आतमध्ये डोकवान मला उत्तर द्या, का का बोलवतोय तो, का वाटतंय. तर त्यांनी उत्तर सांगितलं अमृता मॅडमनी की माझ्यातल्या ज्या क्षमता मला वीक वाटत होत्या त्या त्यांनी मला दाखवल्या की ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत किंवा चांगले आहेत, आणि प्रूफ पण दाखवले जल जल. आणि जे मला असं वाटत होतं की माझं हे स्ट्रॉंग आहे, तर ते त्याच्यापेक्षा या जास्त आहेत दाखवल्या. म्हणजे इथे काय झालं, त्यांचं परिवर्तनशीलतेला पिरॅमिडनी त्यांना थोडं आणून ठेवलं, पुढं नेलं. तसंच स्मिता मॅडम पण रिसर्च करतायत, त्यांना पण आयडिया सगळ्या कळल्या. कुठं ही माहिती मिळेल, मी पुढची स्टेप काय घेऊ, हे सुद्धा सगळं दिलं. आणि त्या परत येत आहेत आता, परत रिपीट कोर्स करतायत भाग 1चे सुद्धा. का रिपीट करत म्हटलं, अहो का, तर ते म्हणे की नाही आधी त्यांनी भाग 1ला रिपीट भरली. म्हटलं अहो, असं काय करता तुम्ही परत परत, 2ला करा ना. मग हो, 2ला पण येणार आहे, पण तरी सुद्धा आता 25ला येणारच आहेत भाग 1ला. तर त्या म्हणे नाही खूप छान आहे म्हणे, रिसर्चच होतोय तिथे. तो सगळा संशोधन क्षमताच आहे. मी म्हटलं आहेच आहे, आपल्या पिरॅमिडमध्ये होणारच आहे रिसर्च कार्य चांगलं. ही झलक मला पिरॅमिड व्हायच्या आधीच दाखवून दिली ना, डिझाईन करतानाच, की तुला इथे बसायचंय म्हणजे तुझं हे रिसर्च होणार आहे असं. तर हे सगळं का होते ते हे आपण इथे वाचतोय. बघा, नवीन सृजनाची संधी शोधतो. नवीन सृजन म्हणजे रिसर्चच आहे, नवीन कल्पना, नवीन आयडियाज, संधी येताच. हा निरंतर परिवर्तनशीलतेला गतिमान करतो व विविधता निर्माण करतो. हा निरंतर परिवर्तनशीलतेला, नवीन परिवर्तनशीलतेला गतिमान करतो व विविधता निर्माण करतो. विविधता, डायव्हर्सिटी, वेगळं वेगळं वेगळं, वेगळे विचार, त्याच पॅटर्नचे विचार नाही. आता हे जे ध्यानी लोक आहेत त्यांनाच येणार आहे लगेच अनुभव. ध्यानी नाही त्यांना कसं येणार. जेवढं आपण ध्यान करतो तेवढं, आता जरी स्मिता मॅडम नवीन जॉईन झाल्या तरी त्यांचे ध्यानाचे अनुभव भरपूर आहेत. आणि मागच्या जन्मी आपण केलेलीच असते ना साधना. तर विविधता निर्माण करतो. पण होमोचे नियंत्रण व न्यूट्रोचे सहकार्य व सहभाग त्याच्याशी नसेल तर हाच शक्ती स्त्रोत सृष्टीत, सृष्टीत बघा, म्हणजे होमोचे नियंत्रण, हा होमो नियंत्रण करतो व न्यूट्रोचे सहकार्य, हा सहकार्य करतो, हे जर नसेल तर हाच शक्ती स्तोत्र सृष्टीत विलक्षण गोंधळ, गडबड, विध्वंस निर्माण करू शकतो. म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या चराचरावर हा बदल करतो. बाहेर सुद्धा काही प्रोसेस करून वेव्स टाकतो. म्हणून मग बाहेरच्या परिसरात सुद्धा हा विध्वंस सुद्धा निर्माण करू शकतो, गडबड, विलक्षण गोंधळ. म्हणून हे सगळे तिन्ही गोष्टी लागतात. न्यूट्रो हा मुळारंभी शक्तिपुंज होय. न्यूट्रो बघा, शक्तिपुंज, कारण इथून तर ते खेचलं जातं.
म्हणून त्याच्या खाली बसा म्हणते, जास्त ऊर्जा तिथे. पण सगळीकडची घेऊन बघितली पाहिजे ना. तर न्यूट्रो हा मूळारंभी शक्तिपुंज होय. हा अस्तित्वाला साकार करणारा व त्याचे रक्षण करणारा. होमो हेट्रो या शक्ती स्तोत्रांचा प्रारंभिक जन्मदाताही हाच. म्हणजे होमो आणि हेट्रो हे जे करू शकतात कार्य, कोपरे, त्याचा जन्मदाता हाच. म्हणजे खाली प्रोसेस होतात मी तुम्हाला सांगितल्या. तर हा सगळा आणून देतो ना आधी प्रोसेस करायला सुद्धा. वैश्विक लहरी, दैवी शक्ती हा आणून देतो न्यूट्रो, आणि मग हे खाली कामं होतात. होमो हेट्रो हा शक्ती स्तोत्रांचा प्रारंभिक जन्मदाताही हाच. हा त्या दोहोंना स्वतंत्रपणे वाटेल तसे कार्य करू देत नाही. दोघांच्या कार्यात स्वतःची अस्तित्व छटा दर्शवून देणारा हा दोहोंची उपयुक्तता व महात्मता टिकून ठेवतो व सृष्टीचे व्यवस्थापन तंत्र सुव्यवस्थित सुनियंत्रित चालू ठेवतो. हेट्रोने जर अतिरेकी वागण्याने सृष्टीत अव्यवस्थता अनिश्चितता निर्माण केली, तर होमोकडून त्याला नियंत्रित करून अस्तित्वाचे सातत्य टिकून ठेवण्याचे कार्य न्यूट्रो करतो. जर होमो एकाकली वागू लागला व नैसर्गिक विकास क्रमास आणि अस्तित्वास बाधक ठरू लागला किंवा त्याला रसातळास नेऊ लागला, तर न्यूट्रो हेट्रोकडून अस्तित्वाची ओजस्विता आणि स्वतः प्रारंभिक कार्याला कार्यरत ठेवण्यास उत्प्रेरित करतो. होमो व हेट्रोच्या अतितीव्र शक्तींना क्षीण व निष्क्रिय करण्याची यंत्रणा न्यूट्रोजवळ असते. तो त्यांना विरोधी प्रेरणा प्रभावाने निस्तेज निष्क्रिय करतो. सृष्टीच्या अस्तित्वाला संकटात टाकणाऱ्या कारणांना तो आरंभीच निस्तेज करून टाकतो. हा सगळा निस्तेज करून टाकतो बघा न्यूट्रो. न्यूट्रो म्हणजे न्यूट्रल. सगळ्या वाईट परिणामांना तो न्यूट्रल करतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सूर्यकिरण जेव्हा खेचून घेतो हा, तर सूर्यकिरणामध्ये अतिइंद्रिय किरणं असतात, जी आपल्या त्वचेला कॅन्सर निर्माण करतात, घातक असतात, काळेपणा आणतात बघा आपण जास्त उन्हात थांबलो की. तर हे सगळं सूर्यकिरणातलं लगेच न्यूट्रो काढून टाकतं बाहेर, आउट 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 असं. तर हा सगळा जो काही आहे तो फिल्टरिंग न्यूट्रो काम करतो. निष्क्रियता काढून टाकतो, निस्तेजपणा काढून टाकतो. सृष्टीच्या अस्तित्वाला संकटात टाकणाऱ्या कारणांना तो आरंभीच निस्तेज करून टाकतो. विकास क्रमात येणाऱ्या अडथळ्यांना नाहीसे करून टाकण्याची प्रेरणा तो होमोला देतो. बघा, विकास क्रमात काय अडथळे येतात ते पण प्रेरणा होमोला देतो. मग हेमो ती प्रेरणा आपल्याला देतो. तर त्या कारणांना वेगळे दूर सारण्याची प्रेरणा तो हेट्रोला देतो. होमो न्यूट्रो होमोला देतो आणि होमो हेट्रोला देतो असे. अशा प्रकारे हे त्रिगुणात्मक आदी शक्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच झाले ना, त्रिगुणात्मक. अशा प्रकारे त्रिगुणात्मक आदिशक्ती स्तोत्र जरी वेगवेगळे दिसले तरी एकात्मक असतात. प्रार्क यांनी निरूपित केलेले हे सिद्धांतिक प्रतिपादन डॉक्टर सुमन मोतीलाल शहा पिरॅमिडच्या ऊर्जा प्रभावनाशी जोडतात व पिरॅमिडमध्ये 1/3 उंचीवर ठेवलेल्या वापरलेल्या ब्लेडमध्ये क्षरण व विनष्टीकरण क्रिया कशी दूर होती हे स्पष्ट करतात. आता हे जे आपण ऐकलं सगळं न्यूट्रो हेट्रो होमोचं, तर 1/3 ह्याला जर ब्लेड ठेवलं तर ब्लेडचं जी पाती आपली हे होतात ना, निस्तेज होतात, काही होतात, तर या सगळ्या क्रियांनी त्या ब्लेडला धार लागते. दिसते धार लागलेली, सेल सुद्धा चार्ज होतात. तर असं ह्यांनी हे प्रयोग करून त्यांनी स्पष्ट केलं. तर पिरॅमिडचे शीर्षस्थ टोक हे न्यूट्रोचे स्थान, आध्यात्मिक व पोषक तत्वांचे हे स्थान. बघा, हे आध्यात्मिक व पोषक तत्वांचे स्थान. पिरॅमिडच्या पायालगतचा डावा कोण हेट्रो, तो उजवा कोण होमो. म्हणजे आपण बरोबर म्हटलो, उजवा होमो आणि डावा हेट्रो. आता त्रिगुणात्मक सिद्धांताप्रमाणे न्यूट्रो हा संवादात्मक सुसंगता. बघा, न्यूट्रो संवादात्मक सुसंगता, ऐक्य, माधुर्य, तटस्थता, समसमानता, संरक्षणात्मकता, समतोलत्व राखणार आहे. काय देतो वरचा शिखर आपल्याला? बघा काय देतो.
संवादात्मक सुसंगता, संवाद म्हणजे कम्युनिकेशन स्किल, चांगलं योग्य बोलायचं, कसं बोलायचं, म्हणजे विशुद्धी चक्र झालं. संवादात्मक सुसंगता. ऐक्य व माधुर्य, ऐक्य म्हणजे युनिटी, माधुर्य आपल्यात गोडवा, तटस्थता, समसमानता म्हणजे हार्मोनियस, संरक्षणात्मकता, समतोलत्व राखणारा आहे. त्यामुळे पिरॅमिडच्या 1/3 उंचीवर ताणतणाव रहित अवस्था आढळते. आता 1/3 उंचीवर बसलं पाहिजे किंग चेंबरवर. ही अवस्था क्षरण प्रक्रिया, विनष्टीकरण प्रक्रिया यांना थांबवते. ब्लेड वापरली गेल्याने नुसती धारदारपणाच गमवत नाही, तर ताणामुळे टेन्शनची ती निरुपयोगताही होते. पिरॅमिड ऊर्जा प्रभावनात न्यूट्रो प्रभावाने हा ताण नाहीसा करतो व ब्लेड पुन्हा धारदार व उपयुक्त होते. डॉक्टर पार्क मी करून बघितलेत कात्र्या छोट्या छोट्या, वाढलेली दिसलीये मला धार कात्रीची. तर हे डॉक्टर पार्क आता आपल्याला 1/3 वर नाही ठेवतायत, पण मी टेबलवर ठेवते तरी सुद्धा फरक दिसतो. डॉक्टर पार्क यांचे सिद्धांत आपल्या वैदिक ब्रह्मा विष्णू महेश संकल्पनेशी जुळतात. या तिन्ही शक्तींचे एकीकृत कार्यरूप म्हणजे त्रिमुखी दत्तात्रय. पिरॅमिड हे श्री दत्त शक्तीचे प्रस्फुरण म्हणता येईल का? तसे झाल्यास पिरॅमिडला एक वेगळे परिमाण लाभते, ते विचारणीय होय. पिरॅमिड मधील साक्षात्कार, आता हे उद्या वाचू. हे सगळं होणारच नाहीये, भरपूर मोठं पुस्तक आहे. ठीक आहे. वातपित्तचं तेवढं वाच. वात कफ प्रकोपाचे कारण व लक्षण. जेव्हा शरीरात वात आधिक्य होऊन तो अवरोधात्मक कार्य करतो किंवा दाब, प्रेशर वा सूज, वेदना, ठणका निर्माण करतो, त्यावेळी त्या असमतोलामुळे त्वचा कोरडी, रुक्ष, खरखरीत, वाईट दिसते, जाणवते. आळस, निष्क्रियता, मलूल दिसणे, वाटणे, निस्तेजपणा, सूज, ठणका, पॅरालिसिस, संधिस्थानात वेदना, शारीरिक त्रास, पेटके, अंग आखडणे वगैरे अनेक प्रकारचे त्रास होतात. रक्तदाब व हृदयशूल, हृदयाचे वेगवान स्पंदन, श्वासाचे त्रास जाणवतात. पिरॅमिड ऊर्जा वाताधिक्य कमी करते. बघा, पिरॅमिड ऊर्जा वाताधिक्य कमी करते, नियमित करते. त्यामुळे वरील सर्व प्रकारच्या त्रासांमध्ये पिरॅमिड उपचार फायदेशीर ठरतो. आता प्रत्येक वेळेला पिरॅमिड मध्ये जायला जमणार आहे का? नाहीये. तर हा कॉपर पिरॅमिड घ्यायचा. हा कॉपर पिरॅमिड घ्यायचा. आता कुठं वाटतोय वाद? समजा हात दुखतोय तर हातावर ठेवा, कमरेवर ठेवा, गुडघ्यांवर ठेवा. असं हे आपण उपयोग करायचा आहे पिरॅमिड. करून बघायचं आहे. तर तिथे ठेवायचं, त्यावर सूज आली, दुखतंय तिथे, हृदय असेल तर हृदय करून बघायचा. शरीरात 60% पाणी असते, ते आपण दररोज साधारण 14 लिटर इचवत असतो. शरीरात पाण्याचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झाले किंवा त्याचे प्रमाणशीर निर्गमन झाले नाही तर शरीरात लठ्ठपणा, सूज, कायम सर्दी, पडसे, बहुमूत्रलता आदी त्रास जाणवतात. त्वचा व त्वचेशी निगडित रक्तवाहिन्यांचे व रक्ताचे उष्णतामान कमी राहते. त्यामुळे शरीर ओजस्वी न दिसता निस्तेज व प्रभावशून्य वाटते. पिरॅमिड ऊर्जेमुळे शरीरातील रक्त पाण्याचे प्रमाण प्रमाणशीर राखण्यास मदत होते व शरीर निरोगी राहते. आता वात निर्माण होण्यास अनेक कारण असतात, ती जाऊ द्यात कारण. तर कफ कफ कुपित झाल्याने पांढरेपणा येतो, शरीराला थंडपणा येतो, जडपणा येतो, थकलेला वाटतं, सर्दी पडसे होतं. तर हे कफजन्य विकार सुद्धा नाहीसे होतात. परत कफ प्रकोप आहे, वात कफ अशा विकारात पिरॅमिडच्या संदर्भात एवढे निश्चित म्हणता येईल की समजा आपल्याला काही शास्त्र माहिती नाही, वात व कफ लक्षणजन्य विकारांची कल्पना पण नाही, तरी त्रासाचे स्वरूप लक्षात घेऊन आपण पिरॅमिड वापरले तरी त्याचा योग्य लाभ मिळतो. पिरॅमिडच्या वापराने कुठलाही अनिष्ट परिणाम होत नाही असं जरी म्हटलेलं आहे, असं जरी पिरॅमिड मास्टर म्हणतात, तरी मी तुम्हाला सांगते पित्त वाढतं, हे माझा अनुभव आहे. मग मी ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला कन्फर्मेशन आलेले आहे. असं आपण
आपल्याला जाणीव ठेवून आपण बघितलं पाहिजे आपल्यामध्ये काय बदल होतो. तर त्याने पित्त वाढतं. ऊर्जाच देतो ना तो शेवटी. पिरॅमिड ऊर्जाच देतो. जास्त ऊर्जा म्हणजे पित्त प्रकोप होणारच. त्यामुळे जास्त पिरॅमिडचं पाणी पण नाही वापरायचं. पण आपले शारीरिक दुखण्यावर असं आपण पिरॅमिड ठेवून उपयोग करू शकतो. चला ध्यान करूयात आता.